हाय एव्हरीवन. तर आता ना लग्न सराई सुरू होते, त्याचबरोबर उन्हाळा देखील सुरू होतोय. आता लग्न सराई म्हटलं की लग्नाच्या अगोदर ना काही छोटे मोठे कार्यक्रम असतात, जसं की हळदी असतं, मेहंदी असते, त्या बांगड्यांचा कार्यक्रम असतो, त्याचबरोबर संगीत वगैरे असतं. आणि प्रत्येक छोट्या छोट्या फंक्शनला ना मग आपण पार्लरमध्ये जायचं टाळतो. मग अशाचसाठी ना मी आज घरी मस्त असं ना 10 ते 15 मिनिटात घरच्याच साहित्यांमध्ये होणारं क्लीनअप तुमच्याशी शेअर करणार आहे. आता उन्हाळ्यामुळे जर तुमच्या स्किनला टॅनिंग झालं असेल ना, तरी सुद्धा खूप छान टॅनिंग हे निघून जातं आणि स्किन जी आहे ना आपली ते एकदम गोरी तुकतुकीत आणि ग्लोईंग व्हायला सुरुवात होते. त्यासाठी ना मी काय केलेलं आहे, 2 चमचे तांदूळ आणि 2 चमचे मसूर डाळ जे आहे ना ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे. तर आता चला सुरुवातीला मी काय करायचं ते सांगते. तर सगळ्यात अगोदर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला क्लिजिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आपली क्लीनअपची पहिली पायरी आपल्याला करायची आहे ते म्हणजे क्लिजिंग. आता क्लिजिंग करण्यासाठी ना मी ते थोडंसं दूध आणि साय एकत्र करून घेतलेलं आहे. आणि दही जर तुमच्याकडे असेल ना तर अतिउत्तम. दह्याने सुद्धा मस्त असे छान हेल्दी बॅक्टेरिया आपल्या स्किनला मिळतात आणि आपलं जे स्किनमधले डर्ट असताना ते पूर्णपणे निघून जातं. पण माझ्याकडे दही नव्हतं, त्यामुळे मी साय आणि दूध मिक्स करून घेतलेलं आहे. आणि याने सुद्धा ना आपल्याला 5 ते 10 मिनिटं मस्त हलक्या हाताने मस्त छान अशी, जसं आपण पार्लरमध्ये करतो ना तशी छान मसाज करून घ्यायची आहे. याने ब्लड सर्क्युलेशन छान होऊन आपली स्किन जी आहे ना ती आतून ग्लोईंग व्हायला मदत होते. तर आता तुम्ही हे सगळं स्टेप करत असताना ना अगदी हलक्या हाताने करायचे आहेत. आपल्याला जास्त आपल्याला त्वचा रगडायची नाहीये आणि आपली त्वचा लाल होऊ शकते. त्यामुळे हलक्या हाताने करायचं. आणि त्यानंतर हे 10 मिनिटं मसाज केल्यानंतर कापूस घ्यायचा आणि त्याने छान पुसून घ्यायचा. आणि तुम्ही पाहू शकाल इतकी घाण त्यातून निघते ना आपल्या स्किन, म्हणजे कळतं की घरात राहून सुद्धा आपली स्किन किती डर्टी झालेली आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं, कॉफीचा एक पाऊच घ्यायचा, त्यामुळे थोडंसं गुलाबजल टाकायचं आणि याने देखील ना आपल्याला मस्त अशी 5 ते 10 मिनिटं हलक्या हाताने मसाज करायची आहे. आता कॉफी कशासाठी, तर आपली उन्हामुळे जर स्किन जी आहे ना चेहऱ्याची ती टॅन झाली असेल, म्हणजे टॅनिंग जर झालेली असेल ना, तर याने आपल्या त्वचेचा पूर्ण काळपटपणा, त्वचा आपली रापली असेल ना तर ती रिकवर व्हायला मदत होते. म्हणजे कॉफीच्या या छोट्याशा मसाजने ना आपली स्किनचा जो ओरिजिनल कलर आहे ना तो दिसायला सुरुवात होते. पूर्ण टॅनिंग जे आहे ना ते आपल्या स्किनवरचं निघून जातं. आणि टॅनिंग निघून गेल्यानंतर म्हणजे कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे आतून आपली स्किन ना नॅचरल ग्लो म्हणजे दिसायला सुरुवात होते. म्हणजे नॅचरल ग्लो यायला आपल्या स्किनला सुरुवात होते. त्यानंतर हे सुद्धा छान कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचं. आणि मग त्यानंतर काय करायचं, आपल्याला तर स्क्रब करण्यासाठी जी मी मसुरी डाळ आणि तांदूळ वाटून घेतलेलं होतं ना, तर त्याचं मिश्रण थोडंसं घ्यायचं आणि त्यामध्ये गुलाबजल टाकायचं आणि याने हलक्या हाताने स्क्रब करायचं आहे. आता स्क्रब करत असताना जास्त खरवडून करायचं नाही, याने आपल्या त्वचेला हानी होऊ शकते. जसं जसं गुलाबजल म्हणजे जसं जसं मोरेल तसं तसं अजून थोडं थोडं गुलाबजल घेऊन ना, ज्या भागात फक्त तुम्हाला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत ना, तर तिथे थोडंसं रब केलं तरी चालेल, पण बाकी ठिकाणी एकदम हलक्या हाताने तुम्हाला मसाज करायची आहे. आणि ह्या मसाजने काय होतं, म्हणजे मसूर डाळ आणि तांदूळाच्या पिठाची जर मसाज केली ना, याने सुद्धा आपली जी स्किन आहे ना ती नॅचरल ग्लो म्हणजे करायला मदत करते. म्हणजे इतकं मस्त तुकतुकीत आपला चेहरा दिसतो ना, आपल्याला पार्लरच्या कुठल्याही फेशियलची गरज भासणार नाही, एवढी छान स्किन होते. फक्त कुठल्याही समारंभाच्या आदल्या दिवशी तुम्हाला हे करायचं आहे आणि खरंच खूप छान आपलं टॅनिंग जातं. ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स पूर्णपणे निघून जातात. आता अशी 5 ते 10 मिनिटं तुम्हाला हे हलक्या हाताने स्क्रब करून घ्यायचं आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यानंतर जो आपला चेहरा आहे ना तो स्वच्छ पाण्याने थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आणि आता हा धुवून झाल्यानंतर ना तुम्ही पाहू शकता अजून आपल्याला स्क्रब केलेलंच आहे तरी आपली स्किन एकदम सॉफ्ट आणि ग्लो करायला लागलेली आहे. आता सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे आपल्याला फेस पॅक लावायचा आहे. तर फेस पॅक लावण्यासाठी ना अगदी चिमूटभर हळद, त्याचबरोबर 1 चमचा मी ते तांदूळाचं आणि मसूर डाळीचं पीठ आणि त्याचबरोबर गुलाबजल घेतलेला आहे आणि ग्लिसरीन थोडंसं घेतलेलं आहे. त्याचं छान मिश्रण बनवायचं आणि हा जो पॅक आहे ना हा लावायचा. तर यात हळद टाकलेली आहे ना, त्यामुळे आपल्याला आपल्या चेहऱ्याला ना अँटीऑक्सिडंट मिळतं. त्याचबरोबर आपली चेहरा आहे ना त्यामुळे ग्लोईंग आणि सॉफ्ट व्हायला देखील मदत होते. या सगळे म्हणजे जे गुणधर्म आहेत ना, या सगळ्या गोष्टी मी वापरलेल्या आहेत ना, या सगळ्याने आपल्या चेहऱ्याला खूप छान इफेक्ट जाणवतो. आता हा सुद्धा जो लावलेला आपण फेस पॅक आहे ना तो 5 ते 10 मिनिटं ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला थंड पाण्याने तो धुवून घ्यायचा आणि सॉफ्ट एक कापड घ्यायचं. तर मी छोटासा रुमाल घेतलेला आहे आणि त्याने हलक्या हाताने पुसून घ्यायचा. आणि तुम्हाला आत्ताच दिसेल की जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा माझी स्किन कशी होती आणि आता पाहू शकता इतका आपल्या स्किनमध्ये फरक पडतो ना. तर तुम्हाला जर पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल ना तर असं 10 मिनिटात होणारं तुम्ही ना क्लीनअप नक्की घरी एकदा करून पहा. खरंच खूप छान. आणि उन्हाळ्यात तर कुठेही जायचं नसलं ना तरी 15 दिवसातून एकदा नक्की करून बघा. खूप मस्त याने आपली स्किन होते. डाग वगैरे पण हळूहळू कमी व्हायला याने मदत होते. कारण सगळ्या ज्या वस्तू मी वापरलेल्या आहेत ना सगळ्या त्या नॅचरल आहेत. शक्यतो काही साईड इफेक्ट होत नाही. पण कुठलीही गोष्ट वापरत असताना ना
पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सूट होतेच असं नाही. तर आता तुम्ही बघू शकता आपली स्किन जी आहे ना ती एकदम साफ झालेली आहे. आता कॅमेऱ्यात एवढी छान दिसत नाही, पण रिअलमध्ये तर ना खरंच खूप अशी ग्लोईंग स्किन झाली होती. आता त्यानंतर काय करायचं, तुम्हाला सगळ्यात सोपा उपाय सांगते. आपण सगळ्यात जास्त कशाला कंटाळलेला असतो, तर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स. वाफ घेऊन सुद्धा कधी कधी ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघत नाहीत. तर आज मी वाफ वगैरे काही घेतलेली नाही. मला तुम्हाला दाखवायचं आहे की वाफ न घेता सुद्धा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स कसे काढायचे. तर आता आपली स्किन आपण इतक्या सगळ्या स्टेप केल्यामुळे ना पूर्ण भिजलेली आहे. तर त्यासाठी काय करायचं, तर तुम्ही बघा जवळून तुम्हाला मी स्किन दाखवलेली आहे. आता काय करायचं, एक छोटासा रुमाल घ्यायचा. असा मी सुती रुमाल घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी तुमचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात ना, चेहरा पूर्ण पुसून घ्यायचा नाही धुतल्यानंतर, थोडासा ओला ठेवायचा आणि अशा पद्धतीने ज्या भागात तुमच्या ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत ना तिथे असं थोडंसं रगडून थोडंसं पुसून घ्यायचं. आता नाकाच्या साईडला, ओठांच्या वरती आणि हनुवटीला अशा प्रकारचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात. तर असं छान पुसून घ्यायचं आणि सगळं तुम्हाला वाटेल की पूर्णपणे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघालेले आहे. आता ही जी प्रक्रिया आहे ना ही तुम्ही आंघोळ झाल्यानंतर देखील करू शकता. आंघोळ झाल्या ना बाथरूम मधून बाहेर यायच्या अगोदरच एक सॉफ्ट कापड घेऊन जर तुम्ही असं नाकाच्या भोवती थोडंसं रगडलं ना तर नक्कीच ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघायला मदत होते. आता पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी फेशियल कसं करते हे देखील दाखवणार आहे. त्याचबरोबर मेनिक्युअर पॅडिक्युअर सुद्धा मी घरीच करते आणि याने सुद्धा खूप छान रिझल्ट घरी सुद्धा येतात. ते पण तुम्हाला पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी हळूहळू दाखवणार आहे. पण आहे ना आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचे कुठले व्हिडिओ पाहायला आवडत असतील, स्किन केअर असेल, हेअर केअर असेल, तर मला नक्की सांगा. ज्या काही वस्तू मी वापरते किंवा ज्या काही रेमेडी मी स्वतःवरती ट्राय करते ना तर त्या सगळ्या तुमच्याशी मी शेअर करेल. ज्याचा मला छान इफेक्ट पडलेला आहे ना तर त्या तुमच्याशी नक्की शेअर करेल. आता आपली स्किन कुठल्याही मेकअपसाठी रेडी आहे. मी मॉइश्चरायझर, थोडासा लिप बाम आणि छोटीशी टिकली लावून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता 10 मिनिटात किती छान, कुठलाही मेकअप नाही आहे स्किनवर आणि तरी स्किन किती छान ग्लो करते. तर मेकअप तर किती सुंदर बसू शकतो याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तर नक्कीच 10 मिनिटात होणार ना क्लीनअप तुम्ही नक्की घरी करून पाहणे मला लाईक नक्की करा. बाय.